चालेल ना. राम राम मित्रांनो, आज आलो आहे आपण आपल्या शेतामध्ये सकाळी सकाळी. तर हरभऱ्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो. तर एक बोधकथा अशी सुचली होती, असं वाटलं होतं आपण ही शेअर करावं तुमच्यासोबत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, त्यावेळेसच ती बोधकथा कळेल, अन्यथा ती कळणार नाही. तर मी सांगतो तुम्हाला बोधकथा. एक मालक राहतो, बागायतदार राहतो आणि त्याच्या गोठ्यामध्ये एक घोडा आणि एक बोकड राहतो. आणि ते त्याला छंद राहतो ते पाळीव प्राण्या पाळायचा. तर घोडा जवळपास एक 3-3.5 लाखाचा घोडा राहतो आणि बोकड हा जवळपास 15 ते 20 हजाराचा बोकड राहतो. आणि एकदम देखणे सुभाने राहते. घोडा बिन एकदम एकदम भारी, बोकड बिन भारी. तर मग एक दिवस असंच झालं, त्या घोड्याचं दुखायला लागलं. मग घोड्याचं दुखायला लागल्याच्या नंतर जवळपास 4 ते 5 महिने त्या घोड्याचं इतकं दुखलं की मालकाने खूप पैसा लावला अफाट. म्हणजे शेतकरी कसं आहे माहिती आहे का, हायगे नसतो करत. म्हणजे ह्याच्यावर जीव ओवाळून टाकला ना, मग ते कोणतंही जनावर असो, ते शेतकरी त्याला तसं सोडत नाही वाऱ्यावर. तर त्या मालकाने खूप एवढा खर्च केला तर शेवटीला त्याला दवाखान्यातून घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर डॉक्टरच्या ट्रीटमेंट त्याला चालूच होत्या. मग डॉक्टरने त्या बागायतदाराला, त्या शेतकऱ्याला काय सांगितलं की आता त्या घोड्यावर तुम्ही खर्च करू नका, कारण काही फायदा नाही, कारण तो एक दिवस मारणार आहे. आणि त्या मालकाला त्या घोड्याचा त्रास पाहून सनी करमत नव्हतं. तो मालक म्हणजे डॉक्टरला कसं करून तुम्ही याला वाचवाच. डॉक्टर म्हणे 3 दिवस आपण ट्रीटमेंट करू, तिसऱ्या दिवशी जर ह्यो चांगला झाला नाही तर याला आपण याचं तुम्ही पाहून घ्या, तुम्ही त्याला इच्छेमृत्यू द्या. मग ठीक आहे. मग आता शेवटी शेवटी त्रास, त्या घोड्याला एवढा त्रास होता, त्या मालकाला बरोबर चांगलं वाटत नव्हतं. तर मग काय झालं, मालकाने एक सांगितलं डॉक्टरला, डॉक्टर साहेब तुम्ही सकाळ संध्याकाळ याला 3 दिवस आपण ट्रीटमेंट करू. झाला बारा, डॉक्टर म्हणे झाला बारा तर आपण हे करा, नाही तर तुमच्या पद्धतीने त्याला पॉयझन देऊ नको काही हो, कारण त्याला त्रासच, घोड्याला लय त्रास होता. तर ही बोकड ऐकत होता त्या मालकाच्या गोठी काय झाली होत्या काय नाही. तर मालकानं असं सांगितलं की तिसऱ्या दिवशी आपण याला हे इच्छा मृत्यू देऊन टाकूया घोड्याला, पॉयझन देऊ नको कोण्या प्रकारे. मग हे बोकड्यानं ऐकलं. मालक आणि डॉक्टर गेले आणि गोठ्यात बोकड आणि घोडाच होता. तर बोकडानं घोड्याला जाऊन सांगितलं कानात की मित्रा तू उठ, तू मालकानं त्यावर भरपूर खर्च केला, सगळं काही झालं, पण तुला काही बरं वाटेना, तर शेवटीला पर्याय तुला तो त्रास पाहून सनी तुला इच्छा मृत्यू देणार आहे. मित्रा तू उठ, तू जागला पाहिजे, माझी खूप इच्छा आहे. तर त्याला त्या बोकड्याला एवढी काळजी होती की तो वारंवार घंटा झाला की तेच सांगायचा, मित्रा उठ, तुला इच्छा मृत्यू देणार आहे, तुला बरं नाही लागलं तर या असं तसं ते. मग ते सांगतच राहायचा. एक दिवस गेला तरी घोडा उठला नाही. दुसरा दिवस गेला, मालक परेशान, डॉक्टर परेशान आणि बोकड मी परेशान. मग दुसऱ्या दिवशी तसंच बोकड्यानं कानात जाऊन सांगितलं, मित्रा उठ, नाही उठला घोडा. तिसऱ्या दिवस आला, सकाळी पुन्हा बोकड उठला. घोड्याला सांगितलं की मित्रा तू उठ. तर तो आजचा शेवटचा दिवस आहे, याच्यानंतर आता मी सांगून थकलो तुला, तू काही उठाना, तुला बरं लागेना, मालकही दमला, डॉक्टरही दमला. आणि हे सांगून त्या घोड्याला बोकडनं सांगितलं की आज तो शेवटचा दिवस आहे. तर काही घंटा 2 घंट्यात घोडा उठला, चांगला झाला. डॉक्टर येऊन पाहते संध्याकाळच्या टायमाला, मालक येऊन पाहतो, माझा घोडा आपला चांगला झाला. वा वा खुश झाली, कारण 2.5-3 लाख रुपये वाचले शेतकऱ्याचे बिन. तो शेतकरी खुश झाला, बागायतदार. डॉक्टरला पण खुशी झाली की आपण ट्रीटमेंट केली, भारी झालं. बोकड खुश, घोडा खुश, सगळे खुश. बोकड गेला बाहेर चरण्यासाठी गेला. तर डॉक्टरची आणि शेतकऱ्याची, त्या बागायतदाराची चर्चा चालली
की आपल्याला लय आपले 2.5-3 लाख रुपये वाचले. आता आपल्याला पार्टी बनवायची, पार्टी द्या. भाऊकीतल्या लोकायला 4-5 जणायला असं तसं सगळे मिळून सनी 10-15 जण मस्त पार्टी ठेवली त्यांनी आपला घोडा वाचला म्हणून. तर पार्टी कशाची? बोकडी. बोकड्याची. तर मित्रांनो, या घोड्यानं ऐकले सगळ्या गोष्टी, पण घोड्याला एवढा वेळ नाही भेटला तिथपर्यंत बोकड्याला जाऊन सांगण्यासाठी की आज तो माया खुशीमध्ये तो घोडा नाराज बलिदान झाला, झाला. कारण तो काही करू शकत नव्हता आणि यात कोणी काही करू शकत नव्हतं. नाही. शेवटी त्या बोकड्याची संध्याकाळच्या टायमाला पार्टी झाली, सगळं झालं. ह्या बोधकत येऊन मित्रांनो एकच शिकायला भेटतं की ज्या बोकड्यानं एवढे प्रयत्न केले त्या घोड्याला वाचवण्यासाठी, शेवटी त्याचाच बळी द्यावा लागला. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त समजदार आहे, अजूनही भरपूर ह्या कथेतून शिकासारखी गोष्ट आहे. तर कथा आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा दिवस शुभ जाऊ. धन्यवाद मित्रांनो.